डान्स बार विरोधी सुधारणा विधेयक दोनही सभागृहात मंजूर आहे। ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आधार घेऊन चुकीचं काम सुरू आहे। विधानसभा आणि विधान परिषदेत मंत्र्यांची तशी कबुली आहे। गेले अनेक दिवस खरं तर लोकशाही मराठीनं ही बातमी लावून धरली आहे। नवी मुंबई आणि उपनगरात छुप्या पद्धतीनं डान्स बार सुरू आहेत। अधिवेशन काळातही बारमधील छमछम सुरू आहे। सुधारणा विधेयक मंजूर होऊन देखील कायद्याचा धाक बार मालकांना नाही हे मात्र दिसतंय। डान्स बार सुरू ठेवण्यासंदर्भात पोलिसांचाच छुपा पाठिंबा आहे का हा मुद्दा आता उपस्थित होतोय। विधेयक मंजूर आहे पण बारवर कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ होतीये का हाही एक सवाल आहे। नियमबाह्य बार चालवणाऱ्यांना पोलीस आणि राजकीय नेत्यांचं अभय आहे का? अनेक मुद्दे आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। डान्स बार विरोधी कायद्याची पोलिसांकडून अक्षरशः पायमल्ली आहे। डान्स बार विरोधी कायद्यात अनेक सुधारणा मात्र अंमलबजावणी मात्र शून्य। कारवाई न करणाऱ्या स्थानिक पोलिसांना आयुक्तांकडून अभय दिला जातंय का हा सवाल उपस्थित होतोय। कायद्याचंच उल्लंघन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई कोण करणार हा सवाल लोकशाही मराठीनं उपस्थित केलाय, विशेषतः लावून धरलाय। जबाबदार असणाऱ्या वरिष्ठांकडूनच कारवाई करण्याची दिरंगाई होते का हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय। डान्स बारच्या मुद्द्यावरून विधान परिषद 2016 साली एक कायदा तयार केला आणि 16 एप्रिल 2016 पासून ह्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये व्हायला लागली। त्याचा परिणाम असा काय झाला की राज्यातल्या डान्स बारची संख्या त्या ठिकाणी घटत गेली, कारण याच्यामध्ये काळेसाहेब ज्या प्रोव्हिजन करण्यात आल्या शिक्षेच्या, ह्या कठोर प्रोव्हिजन आपण शिक्षेच्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केल्या होत्या। परंतु तरी देखील काही ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावावर त्या ठिकाणी चुकीचे प्रकार चालायचे आणि मोठ्या प्रमाणावर तक्रारी सरकारकडे प्राप्त व्हायच्या। मग आपण प्रशासनानं जेव्हा याच्यामध्ये लक्ष घातलं तेव्हा असं लक्षात आलं की महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 याच्या कलम 33 अंतर्गत जे ऑर्केस्ट्राचे परवाने त्या ठिकाणी द्यायला जायचे, त्या ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं चुकीचं काम त्या ठिकाणी व्हायचं, कारण याच्यामध्ये जे शिक्षेची तरतूद होती ती अतिशय सौम्य होती। म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये ह्या ऑर्केस्ट्राच्या परवानग्या सुद्धा आपला 2016चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अन्वयन देण्याची या कायदा विधेयकामध्ये सुधारणा करण्यात येते। सन्माननीय सदस्यांनी ते 2 मिनिटं विधेयकावरती मुद्दा मांडत असताना मंत्री डान्स बार चालवतात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे, ते पटलावना काढून टाकण्यात यावं। मंत्री डान्स बार चालवताना असा उल्लेख केलेला आहे, हे कुठल्या आधारे म्हणतायत? आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले असतील तर सभागृहामध्ये आपण जरा विचारावं मुख्यमंत्री महोदयांना विधेयकाचा काय संबंध आला। त्यांनी मंत्री महोदय त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं, नाही पण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की मंत्री डान्स बार चालवतात हे रेकॉर्डला काढलं पाहिजे आपण। खरं तर डान्स बारच्या मुद्द्यावरून गेले अनेक दिवस लोकशाही मराठी हा मुद्दा लावून धरते। आता मात्र गेल्या अधिवेशनात आपण पाहिलं तर दस्तूरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या संदर्भात जर उल्लंघन केलं तर डान्स बारचा परवाना रद्द केला जाईल अशी सभागृहात घोषणाच केली। पण सभागृहाचं कामकाज संपताच, कार्यकाळ संपताच पुन्हा पहिले पाडे 55 या पद्धतीनं हे डान्स बार पुन्हा एकदा सुरू झाले। बरं, कोणाच्याही भीतीशिवाय बिनदिक्कतपणे या ठिकाणी कारभार हा सुरूच राहिला। या अधिवेशनात मात्र लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरताच पुन्हा एकदा सरकारला यावर चर्चा करण्याची वेळ आली आणि चर्चा करायला सुरुवात झाल्यानंतर सरकारनं मात्र डान्स बार संदर्भात सुधारणा विधेयक मंजूर केलं, पटलावर ठेवलं। पण मुळात हे विधेयक मंजूर केल्यानंतर पटलावर ठेवल्यानंतर सुद्धा तिथं नवी मुंबई असू दे, ठाणे असू दे, या सगळ्या परिसरात मात्र डान्स बार हे सुरूच आहेत, ज्यामुळे आज अनेकांची आयुष्य, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। खरं तर राज्य सरकारच या सगळ्याला हरताय फासताय का? कारण माजी गृहमंत्री असलेल्या RR पाटील यांनी मात्र डान्स बार बंद केलेले होते। महाराष्ट्रातले सगळे डान्स बार हे बंद करण्यात आलेले होते, पण त्यानंतर सरकार पुन्हा एकदा डान्स बारच्या नावाखाली या ठिकाणी अनेक पोलिसांच्या तुंबड्या भरून देण्याचं काम करतंय का
हा सवाल आता उपस्थित करते. किंबहुना RR पाटलांच्याच या सगळ्या निर्णयाचं एकेकाळी कौतुक करणारी हीच मंडळी आज मात्र त्यांच्या निर्णयाला हरताळ फासतायत का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित लोकशाही मराठी करते. मुळात आम्ही तुम्हाला मारल्यासारखं करायचं आणि तुम्ही रडल्यासारखं करायचं आणि जनतेला मूर्ख बनवण्याचे हे सगळे प्रकार सुरू आहेत का, हा मुद्दा आता उपस्थित होतोय. कारण कायदा आहे या ठिकाणी, पण इथं मात्र हे कायदे नियम सगळे धाब्यावर बसवले जातात आणि इथं मात्र मनमर्जी कारभार हा केला जातो आणि डान्स बार या ठिकाणी सुरू आहे. केवळ ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या या डान्स बार मध्ये मात्र पैसे सुद्धा उधळले जातात. लोकशाही मराठीनं असे अनेक व्हिडिओ तुमच्या समोर आणलेले आहेत. मुळात पोलिसांना कोणाचा भय, हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि जर राज्य सरकारला असे डान्स बार सुरू ठेवून पोलिसांच्या तुंबड्या जर भरून द्यायच्या असतील तर या डान्स बारला सरसकट परवाना द्यावा आणि तोच महसूल राज्य सरकारनं आपल्या खात्यात जमा करावा, जेणेकरून राज्य सरकारवर असलेलं कर्ज तरी फिटेल, असं आता सर्वसामान्यांकडून मात्र प्रतिक्रिया उमटतीये. कारण अनेकांचे खरं तर या सगळ्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत, लोक अक्षरशः देशोधडीला लागलेली आहेत. असं असताना मात्र या ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या परवान्याखाली अश्लील नृत्य मात्र केलं जात आहे. या सगळ्या मुद्द्यावर अमित साटम नेमकं काय म्हणाले आहेत ऐकूया. अध्यक्ष महाराज, परंतु आपला 2016चा कायदा अस्तित्वामध्ये असताना सुद्धा सर्रासपणे काही एरियाजमध्ये, म्हणजे समजा दहिसरचा टोलनाका क्रॉस केला की मग मीरा रोड आणि ह्या सगळ्या भागामध्ये दोन्ही बाजूला सगळं तेच वातावरण आहे, किंवा पनवेल आणि या सगळ्या अशा विशिष्ट आणि तसे असे काही मुंबई शहरामध्ये दासीसारखे अजूनही असे जॉईंट्स आहेत जे आधीसारखेच चालतात अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे हे जर खऱ्या अर्थानं आपल्याला मुळासकट उखडून फेकायचं असेल तर या कायद्यामध्ये सुधारणा आणली पाहिजे. चांगलं आहे, ही चांगली सुधारणा आणली आहे मंत्री महोदय, मी तुमचे अभिनंदन करतो. परंतु त्याचबरोबर हे कायद्यानुसार ह्या ठिकाणी हे चाललंय की नाही चाललंय हे पाहायची जबाबदारी कोणाची असते अध्यक्ष महाराज? ही पाहायची जबाबदारी तिकडच्या लोकल पोलीस स्टेशनची असते, तिकडच्या PIची किंवा सिनियर PIची असते. आणि त्यामुळे या कायद्याचं उल्लंघन जर एखाद्या ज्युरिस्डिक्शन मध्ये झालं तर जोपर्यंत ती रिस्पॉन्सिबिलिटी तिकडच्या सिनियर PI किंवा PI वरती येत नाही, ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपण अशा 10 सुधारणा जरी आणल्यात ना या कायद्यामध्ये तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे दस्तूर खुद्द भाजपचे अध्यक्ष बोलतायत. अमित साटम म्हणतायत जर या सगळ्या प्रकरणी पैसे उडवले जात आहेत, बारमध्ये मुंबई अध्यक्ष बोलतायत की यामध्ये बिनदिक्कतपणे पैसे उधळले जात आहेत. हे मुंबई अध्यक्षांना या ठिकाणी ठाऊक आहे आणि मुंबई अध्यक्ष असं म्हणतायत अमित साटम की या सगळ्या प्रकरणी PSI वर कारवाई केली पाहिजे, सिनियर PSI वर कारवाई केली पाहिजे. गृह खातं तुमच्याकडे आहे, मुख्यमंत्री पद तुमच्याकडे आहे, तुम्हाला कारवाई करण्यापासून कोण रोखतंय, हा सवाल सर्वसामान्य उपस्थित करतायत. ऐकूया आपण पुन्हा एकदा काय म्हणालेत नेमकं अमित साटम. अध्यक्ष महाराज, परंतु आपला 2016चा कायदा अस्तित्वामध्ये असताना सुद्धा सर्रासपणे काही एरियाजमध्ये, म्हणजे समजा दहिसरचा टोलनाका क्रॉस केला की मग मीरा रोड आणि ह्या सगळ्या भागामध्ये दोन्ही बाजूला सगळं तेच वातावरण आहे, किंवा पनवेल आणि या सगळ्या अशा विशिष्ट आणि तसे असे काही मुंबई शहरामध्ये दासीसारखे अजूनही असे जॉईंट्स आहेत जे आधीसारखेच चालतात अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे हे जर खऱ्या अर्थानं आपल्याला मुळासकट उखडून फेकायचं असेल तर या कायद्यामध्ये सुधारणा आणली पाहिजे. चांगलं आहे, ही चांगली सुधारणा आणली आहे मंत्री महोदय, मी तुमचे अभिनंदन करतो.
परंतु त्याचबरोबर हे कायद्यानुसार ह्या ठिकाणी हे चाललंय की नाही चाललंय हे पाहायची जबाबदारी कोणाची असते अध्यक्ष महाराज? ही पाहायची जबाबदारी तिकडच्या लोकल पोलीस स्टेशनची असते, तिकडच्या पीआयची किंवा सिनियर पीआयची असते. आणि त्यामुळे या कायद्याचं उल्लंघन जर एखाद्या ज्युरिस्डिक्शन मध्ये झालं तर जोपर्यंत ती रिस्पॉन्सिबिलिटी तिकडच्या सिनियर पीआय किंवा पीआय वरती येत नाही, ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपण अशा 10 सुधारणा जरी आणल्यात ना या कायद्यामध्ये तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मुळात या ठिकाणी अमित साटम जबाबदारी ढकलण्याचं काम करतायत का, हा मुद्दा आहे. कारण ज्या बारचा या सभागृहात त्यांनी उल्लेख केला ते दासी बार त्यांच्याच मतदारसंघात आहे. ते त्या मतदारसंघाचे स्थानिक आमदार आहेत. आज मात्र म्हणतायत की पीएसआयनं कारवाई करायला हवी होती, या ठिकाणी सिनियर पीआयनं कारवाई करायला हवी होती, पण स्थानिक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या हितासाठी तुम्ही आदेश का दिला नाही, हा सवाल आहे. लोकशाही मराठी आज सवाल अमित साटम यांना उपस्थित करते. कारवाई करण्यापासून, आदेश देण्यापासून अमित साटम यांना कोणी रोखलं होतं की साटम यांचे हात बांधले होते, हा देखील मुद्दा आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता थेट जाऊया नवी मुंबईला आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे. आकांक्षा, चर्चा होते सुधारणा विधेयक या सगळ्या डान्सबार प्रकरणी पटलावर ठेवलं जातं, प्रसंगी मंजूर केलं जातं, पण पहिले पाडे 55 नवी मुंबईमध्ये मात्र बार हे तसेच सुरू आहेत. खरं तर आपण गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून सातत्याने नवी मुंबईसह इतर भागामध्ये सुरू असलेल्या डान्स बार विरोधात आवाज उठवत आहोत. त्या ठिकाणी जे अवैध धंदे असतील किंवा मग अश्लील हावभाव असतील या विरोधात सातत्याने आवाज उठवलेला आहे. मात्र ती ठोस कारवाई अपेक्षित होती ती कधीही झाली नाही आहे. अखेर अधिवेशनमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि सुधारित विधेयक हे मंजूर देखील झालेलं आहे. मात्र या विरोधात सत्ताधाऱ्यांनीच विविध प्रश्न देखील सवाल उपस्थित केलेले आहेत. आपण जर पाहिलं असेल तर अधिवेशनमध्ये हा मुद्दा गाजलेला आहे. या विधेयकामध्ये विविध सुधारणा या केलेल्या आहेत. जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं किंवा अश्लील हावभाव केले किंवा ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू असेल तर त्यांच्यावर आता गंभीरपणे ही कारवाई केली जाणार असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र नवी मुंबईमध्ये याचे पडसाद कुठेच पाहायला मिळत नाही आहेत. सर्रासपणे सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला मिळत आहेत की सर्रासपणे या ठिकाणी जे डान्स बार आहेत ते सुरू आहेत. पाहायला गेलं तर या ठिकाणी शेकडोहून अधिक डान्स बार आहेत आणि आपण सातत्याने लोकशाही मराठीच्या माध्यमातून जे व्हिडिओज आहेत ते समोर आणलेले आहेत. त्या ठिकाणी चालतात ऑर्केस्ट्राच्या नावाने जे डान्स बार सुरू आहेत, ज्या मायनर्स मुली असतात त्यांना नाचवलं जातं किंवा जे अश्लील हावभाव असतात, पैसे उडवले जातात, असे अनेक व्हिडिओज आपण समोर आणलेले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नाही आहे. आता जे नवीन विधेयक आहे त्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामध्ये अनेक सुधारणा आहेत. ते म्हणजे जर पाहायला गेलं तर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जर कोणी डान्स बार चालवत असेल तर त्याचा परवाना रद्द होईल आणि याचे अधिकार हे सरकारला असणार आहेत. त्यामुळे यात महत्वाचं म्हणजे आता जो नवीन जी सुधारणा केलेली आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने पोलिसांना डिरेक्टली आतमध्ये जाऊन कारवाई करता येणार आहे. त्यामुळे आता हे विधेयक जेव्हा सुधारणा विधेयक अखेर म्हणजे लागू करण्यात येईल तेव्हा पोलिसांची जी भूमिका असेल ती आपल्याला पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. लागवी मुळात हा मुद्दा असा आहे, या सगळ्या प्रकरणी मात्र पटलावर हे विधेयक ठेवलं गेलं. विधेयक दोन्ही सभागृहात डान्सबार विरोधी सुधारणा विधेयक मंजूर झालं. ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आधार घेऊन चुकीचं काम सुरू आहे अशी कबुली मंत्र्यांनीच या ठिकाणी दोन्ही सभागृहात दिली. असं असताना हे सुधारणा विधेयक समोर आलेलं असताना मुळात कारवाई का होत नाहीये? राजकीय नेत्यांचं आणि नियमबाह्य बार चालवणाऱ्या या सगळ्यांचं, पोलीस आणि राजकीय नेत्यांचं यांना अभय आहे का? हा मुद्दा यातून उपस्थित होतोय. आकांक्षा,
आपण गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून लोकशाही मराठीच्या माध्यमातून जे सांगायचा प्रयत्न करतोय तेच अधिवेशनमध्ये देखील मंत्र्यांनी मांडलेलं आहे, जे की ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील हावभाव करून जे कायद्यामध्ये नाही आहे ते सध्या डान्स बार मध्ये सुरू आहे. हे आपण वारंवार सांगितलेलं आहे. मात्र नवी मुंबई पोलीस प्रशासन असेल त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची ही कारवाई केली जात नाही. अखेर शेवटी डान्स बारचा मुद्दा हा अधिवेशनमध्ये आकांक्षा, उपस्थित केलेला आहे. का कारवाई केली जात नाहीये? कुठं गोम आहे? नवी मुंबईमध्ये कुठं पाणी मुरतंय ते आम्हाला ऐकायचंय. खरं तर जे नवी मुंबई पोलीस आयुक्त असतील किंवा पोलीस प्रशासन असतील, पोलीस कर्मचारी असतील, त्यांच्या वरद हस्ताशिवाय हे शक्यच नाही आहे. कारण जर पोलिसांनी आदेश दिले तर डान्स बार हे बंद होऊ शकतात किंवा जे नियम लागू आहेत त्याच्या अंतर्गतच हे चालू केले जाऊ शकतात. मात्र नियमांना डावलून या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे कोणाचं तरी याला वरद हस्त आहे का? राजकीय नेत्यांचा दबाव आहे का? किंवा पोलिसांचं यामध्ये साठे लोटे आहेत का? असे गंभीर प्रश्न आपण या आधी सुद्धा उपस्थित केले जात आहेत, आता सुद्धा उपस्थित केलेले आहेत. मात्र अधिवेशनमध्ये जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत, हे आपण आधी सांगितलेलं, आता सुद्धा सांगितलेलं. मात्र आता सुद्धा सर्रासपणे हे डान्स बार सुरू आहेत नियमांचं उल्लंघन करून. मात्र नवी मुंबई पोलीस प्रशासन असेल त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची कारवाई ही ठोस केली जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राघवी, अगदी आकांक्षा, या ठिकाणी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय की नवी मुंबईमध्ये मात्र सुधारणा विधेयक मंजूर होऊन सुद्धा कारवाई केली जात नाहीये, या डान्स बारवाल्यांचं पोलीस आणि अर्थातच लोकप्रतिनिधींचं अभय का या सगळ्या डान्स बारवाल्यांना हा मुद्दा यातून उपस्थित होतोय. आकांक्षा, इथं नवी मुंबईमध्ये मुळात ही मोडस ऑपरेंटी चालते कशी? कारण नवी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या वेळेला सुद्धा लोकशाही मराठीनं मुद्दा उपस्थित केल्यानंतर डान्स बार हे सुरूच होते. अगदी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी सांगितलेलं सुद्धा नियम तोडणाऱ्यांवर परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाईल. पण नवी मुंबईत काही भीती उरलेली नाही असंच दिसतंय. काय नेमकी गोम आहे या ठिकाणी? इकडची मोडस ऑपरेंटी काय? कारण गेले अनेक दिवस या बातमीवर तुम्ही लक्ष ठेवू नये. आपण जर पाहिलं असेल लागवी तर गेल्या अनेक म्हणजे जे कोणी अधिवेशन जेव्हा झाले तेव्हा नवी मुंबईतील डान्स बार हे बंद असायचे. मात्र आता पहिल्यांदाच हे डान्स बार सुरू ठेवण्यात आलेले आहेत. नियमांचं उल्लंघन करून हे सुरू आहेत. आपण जर पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने आपण याचे पुरावे, प्रूफ सकट, व्हिडिओ सकट समोर आणलेला आहे, प्रेक्षकांना दाखवलेला आहे. मात्र नवी मुंबई पोलीस प्रशासन असेल त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे. झोन 1, झोन 2, झोन 3 या भागामध्ये सर्रासपणे सुरू आहेत. महत्वाचं म्हणजे पनवेल भागामध्ये जास्त करून डान्स बार आहेत आणि ऑर्केस्ट्राच्या नावाखाली हे डान्स बार सुरू असतात. महत्वाचं म्हणजे आपण वारंवार हा प्रश्न उपस्थित केला आहे की का यामध्ये कारवाई केली जात नाही? कारण पोलिसांना सगळे अधिकार असतात. ज्या ठिकाणी अनधिकृत काही चालू असेल त्या ठिकाणी कारवाई करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. मात्र या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आपली जबाबदारी झटत का पोलीस? असाच प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित केला जातोय. कारण वारंवार आपण दाखवून सुद्धा तोडक्या मोडक्या म्हणजे थोडीशी कारवाई 8 दिवसापूर्वी कारवाई केली, 8 दिवस बंद ठेवलं, पुन्हा चालू केलं जातं. असे हे पुन्हा आता चालू केलं आणि आता तर अधिवेशनमध्ये सुद्धा चालू केले. त्यामुळे जर नवीन जो विधेयक कायदा असेल, नवीन कायदा लागू झाला त्यानंतर पोलीस काय नेमकी कारवाई करतात किंवा मग पुन्हा हे असंच सर्रासपणे चालू राहतं का, हेच पाहणं महत्वाचं असेल. लागवी, अगदी आकांक्षा, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. मुळात या सुधारणा विधेयकातील प्रमुख तरतुदी काय आहेत त्या आधी आपण समजून घेऊया. परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर रोखला जाणार आहे. लाईव्ह परफॉर्मन्सच्या परवान्यावर चालणार नाही. डान्स बार करता स्वतंत्र डान्स बार परवाना बंधनकारक असेल. कायद्याचा वारंवार उल्लंघन करणाऱ्या बारवर कारवाई होईल. लायसन कायमस्वरूपी रद्द करण्याचाही सरकारला अधिकार असेल. या विधेयकातल्या तरतुदी आहेत. आता विधेयकामुळे काय बदल होतील तर परफॉर्मन्स लायसन आणि डान्स बार परवान्यात फरक असेल. नियमभंगावर त्वरित कारवाई होईल. परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची प्रक्रिया असेल.
आणि बेकायदेशीर डान्स बारवर अधिक नियंत्रण सुद्धा येणार आहे. तर डान्स बार विरोधी सुधारणा विधेयक दोनही सभागृहात मंजूर आहे. हे विधेयक नेमकं काय आहे, ते लागू झाल्यावर नेमके काय बदल होतील हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. पण या विधेयकासंदर्भात सभागृहात चर्चा झाल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी विशेषतः नवी मुंबईत सुद्धा डान्स बार हे सुरूच आहे. केवळ सभागृहात हे विधेयक मंजूर झालं, याची अंमलबजावणी कधी होणार हा सवाल मात्र कायम आहे. या सगळ्यावर पंकज भोयर यांनी काय म्हटलं होतं पाहूया. आपल्या महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मद्यपान कक्ष याच्यामधील अश्लील नृत्यांवर बंदी घालण्याबाबत आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या प्रतिष्ठेला संरक्षण मिळण्याबाबत आपण 2016 साली एक कायदा तयार केला आणि 16 एप्रिल 2016 पासून ह्या कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये व्हायला लागली. त्याचा परिणाम असा काय झाला की राज्यातल्या डान्स बारची संख्या त्या ठिकाणी घटत गेली. कारण याच्यामध्ये काळेसाहेब ज्या प्रोव्हिजन करण्यात आल्या शिक्षेच्या, ह्या कठोर प्रोव्हिजन आपण शिक्षेच्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केल्या होत्या. परंतु तरी देखील काही ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावावर त्या ठिकाणी चुकीचे प्रकार चालायचे आणि मोठ्या प्रमाणावर तक्रारी सरकारकडे प्राप्त व्हायच्या. मग आपण प्रशासनानं जेव्हा याच्यामध्ये लक्ष घातलं तेव्हा असं लक्षात आलं की महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 याच्या कलम 33 अंतर्गत जे ऑर्केस्ट्राचे परवाने त्या ठिकाणी द्यायला जायचे, त्या ऑर्केस्ट्राच्या परवान्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं चुकीचं काम त्या ठिकाणी व्हायचं. कारण याच्यामध्ये जे शिक्षेची तरतूद होती ती अतिशय सौम्य होती. म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये ह्या ऑर्केस्ट्राच्या परवानग्या सुद्धा आपला 2016चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या अन्वयन देण्याची या कायदा विधेयकामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. जर आर पाटील यांनी घेतलेला निर्णय जर कायम ठेवला असता तर सुधारणा विधेयक आणण्याची ही वेळच आली नसती. पण या ठिकाणी सरकारनंच आर पाटलांच्या या सगळ्या निर्णयाला हरताळ फासल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता डान्स बार विरोधी सुधारणा विधेयक मंजूर करण्याची वेळ ही सरकारवर आलेली आहे. पण मुळात जर आर पाटलांचा निर्णय कायम ठेवला असता तर आजवर अनेक पिढ्या बर्बाद झाल्या नसत्या. आज मात्र या डान्स बारमुळे अनेक पिढ्या बर्बाद होत आहेत, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आता मात्र सुधारणा विधेयक हे मंजूर केल्यानंतर देखील ठोस कारवाई होणार का हा सवाल मात्र अद्यापही अनुत्तरितच आहे. पाहूया आपण या सगळ्या मुद्द्यावर बातमी ही कायम लोकशाही मराठी ही लावून धरत राहणार आहे. पण अर्थात याच नोटवर इथंच थांबतोय. अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.